नमस्कार. आज आपण बनवणार आहोत मसालेदार आणि ग्रेव्हीवाली कारल्याची भाजी. ही भाजी इतकी चविष्ट आणि कमी कडवट लागते की लहान मुलांनाही आवडीने खाता येईल. घरच्या साध्या साहित्यामधून बनणारी ही रेसिपी चपाती किंवा पराठ्यासोबत खूपच छान लागतं. आता सर्वप्रथम या रेसिपीसाठी लागणारं साहित्य पाहूया. या ग्रेव्हीवाली कारल्याच्या भाजीसाठी आपल्याला लागतील छोट्या आकाराची कारले, 2 टोमॅटो, 2 कांदे, लिंबू, 8-10 लसूण पाकळ्या, 1 इंच आलं, थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर. यासोबत आपल्याला नेहमीच्या स्वयंपाकातील मसाले आणि तेलही लागेल. आता ग्रेव्हीसाठी मसाला तयार करून घेऊया. मिक्सरच्या भांड्यात चिरलेले 2 कांदे, 2 टोमॅटो, लसूण, थोडासा कढीपत्ता, बारीक चिरलेली कोथिंबीर, किसलेलं खोबरं घाला. त्यानंतर हे सर्व साहित्य अगदी बारीक करून गुळगुळीत पेस्ट होईपर्यंत छान वाटून घ्या. अशा लहान आकाराची कारली घ्या. प्रत्येक कारल्याचे दाखवल्याप्रमाणे 8 बारीक तुकडे करा. त्यातील बिया काढून टाका. यानंतर कारल्याचे तुकडे स्वच्छ धुवून एका पातेल्यात घ्या. त्यात कारली बुडतील इतके पाणी, थोडे मीठ, चिमूटभर हळद. कारली अर्धवट शिजेपर्यंत उकळून घ्या. असं केल्याने कारल्याचा कडवटपणा खूपच कमी होतो आणि भाजी अधिक चवदार लागते. आता कढई गरम करून घ्या. त्यात आवश्यकतेनुसार तेल घाला. तेल चांगलं गरम झाल्यावर तयार केलेली ग्रेव्हीची पेस्ट घाला. आता हा मसाला मध्यम आचेवर परतून घ्या. मसाला जितका चांगला परतला जाईल तितकी भाजी अधिक चवदार लागते. मसाल्यातून तेल सुटू लागेपर्यंत ते व्यवस्थित परतत राहा. त्यामुळे ग्रेव्हीला सुंदर रंग आणि अप्रतिम चव येते. मसाला छान परतून त्यातून तेल सुटू लागलं की कच्चा वास पूर्णपणे गेला. त्यामध्ये अर्धा चमचा हळद, 2 चमचे लाल तिखट, 1 चमचा मसाला घाला. आता हे मसाले ग्रेव्हीमध्ये चांगले मिसळून 1-2 मिनिटे परतून घ्या. मसाले नीट परतले की त्यामध्ये कारली उकळून घेतलेले थोडंसं पाणी घाला आणि सर्व साहित्य छान एकजीव करून घ्या. या पाण्यामुळे ग्रेव्हीला उत्तम चव येते आणि योग्य घट्टपणाही मिळतो. आता ग्रेव्हीला 2-3 मिनिटं मंद आचेवर उकळी येऊ द्या. तसेच चवीप्रमाणे मीठ घाला. आता उकळून घेतलेले कारल्याचे तुकडे या तयार ग्रेव्हीमध्ये घाला. हलक्या हाताने सर्व एकजीव करून कारल्याला मसाला व्यवस्थित लागेल असे परतून घ्या. यानंतर 2-3 मिनिटं मंद आचेवर शिजू द्या. म्हणजे ग्रेव्हीची चव कारल्यामध्ये छान मुरेल आणि वर हलकीशी तर्रीही सुटेल. आता थोडा गूळ घाला. तसेच अर्धा लिंबू पिळा. त्यामुळे भाजी अधिक स्वादिष्ट लागेल. झाली तर मग आपली ग्रेव्हीवाली कारल्याची भाजी तयार. गरमागरम पोळी किंवा पराठ्यासोबत ही भाजी सर्व्ह करा. एकदा नक्की करून पहा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.